नमस्कार प्रेक्षक. संघर्ष मिलनाच्या या मालिकेद्वारे आजवर आपण अनेक सत्यकथा पाहिल्या. तशीच आजची ही एक सत्यकथा जिचं नाव आहे यालाच संघर्ष ऐसे नाव. या कथेची मूळ नायिका म्हणजेच मी, वनिता रतन गायकवाड. होय प्रेक्षक, गरिबीमुळे माझे आणि माझ्या कुटुंबाचे झालेले हाल, त्याचबरोबर मी लहान असून सुद्धा लोकांनी माझा केलेला वापर, पुरुषांच्या वाईट नजरा, यातून घडलेला माझ्या आयुष्याचा प्रवास पुढील प्रमाणे. अगं वनिता, काय झालं? आकाशी रडतेस कशा पाय? आणि आई कुठे आहे? लोकांनी आयला जिथे झाली. अगं येडे, असं बोलतेस काय डेवानी? डोसकं बिस्कं फिरले का काय तुझं? पाण्याला अंडा लाईनीत लावून नंबर यायची वाट बघत होती. सकीना मावशी आणि कौशल्या मावशी आल्या. त्यांनी आईचा अंडा मागा केला. त्या पहिल्या जोरात भांडण झालं. त्या दोघींनी आईवर टाकेल टाकला आणि दिलं पेटवून. अगं या देवाने अशी काय बोलतेस? वय बा, खोटं नाही बोलत ना. चल लवकर, खोटं नाही बोलत ना. चल 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 बर. बा आता नाही जात ना बाहेर. लय थंडी आहे बाहेर. रात्री चुंबक फिरवाया जरा निवांत भेटत या. पर थंडी कडाडली बाहेर. तुला थंडी नाही काय रे वाजत? अगं पोरी, लक्षात ठेव, हे थंडी, ऊन, वारा, पाऊस, कपडा लत्ता, जेवण, हे समद पैसेवाल्यांसाठी आहे ग. आपल्या गरिबांना काय? भुकाला कोंडा आणि निजला धोंडा. अगं इथला मालक लय बरा माणूस आहे. त्यानं मला हाटलात नोकरी आणि राहायला हे आसरा दिलाय. वय ते बी खरं आहे. तू जेवलास का बा? का नुसतंच राखेल प्यालास? मी जेवलोय पोरी. हॉटेल बंद होता ना, राहिल्याला दिलं मालकानं मला खायला. पण जेवलीस का ग पोरी? वय मी अभि रस्त्यात भजी आणि चहा घेतला. नाही थंडी आहे ना. चल लवकर निजूया बा. चल निजूया लवकर. अगं सकाळी 5 वाजताच मालक येतोय उठवायला. चल निजू लवकर. निजू निजू चल. ए रतन, ए गड्या, अरे उठ की. इथं उजाडलं तरी झोपलायस होय? उठ. काय रे, काचाला पाहिलंच वाटतं तू? हा, अरे नालायका, शुद्धीत आहेस का? हा, स्वतःच्याच पोरीला असं त्या आमासनी बोलायला बी लाज वाटते. तू आहेस की नाही असं वांगाळ काय बी बोल नका. हा, रातच्याला पेलो होतो मी थोडीशी. तू दारू प्यायला होतास? हा, शुद्धीत आहेस वय? आणि उभीला कुशीत घेतली होती तिला. अरे तू प्यायला होतास? रातच्याला पेलो होती मी थोडीशी, पण ती पण थंडी होती म्हणून. रातभर पोरगी थंडीने काकडत होती म्हणून उभला शिरली माझ्या कुशीत. म्हणून उभला घेतली. मालक, या पिलो होतो थोडीशी, पण एवढी बी नाही पिलो की स्वतःची पोरगी ओळखता याची नाही.
माझ्याशी उज्जत घालतोयस तू? हा, माझ्याशी पर तोंड उचकटून बोलतोयस? सलूट सलूट आणि निघून जाईत ना, माझ्या नजरेसमोर निघून जा. चल. मालक दया करा माझ्यावर, दया करा मालक. ए काय हा? दया काय कर? हा, ए बा काय झालं सांग ना. ए ए पोरी, या असल्या दारुड्या बापापासून जरा जपूनच राहत जा. हा? आणि तू काय तोंड बघतोयस माझा? हा, अरे उठ की, जा ना, माझ्या नजरेसमोर निघून जा. मालक कुठे जाणार म्या, कुठे जाणार? तो तुझा प्रश्न आहे, माझा नाहीये. उठ म्हटलं, निघ म्हटलं का निघायचं? निघ. आपण जाऊया तुमचं. होय पोरी, चल. झाले का भांडी घासून? काकू झाली बरं का भांडी घासून? बरोबर दिसतंय मला. आंधी नाही. जा बघ जेवणाचं बघ. लय भूक लागली आहे. अगं बया पोट आहे की काय? हा नुसती खाला बाप बसला तंगडे मोडून. वहिनी मुद्दाम तोडून घेतले का हा पाय? अहो तुमच्या दादल्यातच काम करत होतो, तवा लागलाय ना. माझा दादला तुमचा भाऊच नव. स्वतःला काही कमाई नाही तरी पण तुमच्यावरचं प्रेम उतू गेलं ना, आणि तुम्हाला आणून ठेवलं दोघांना माझ्या डोक्यावर. अहो काम करत होतो ना म्या, आता पाय मोडलाय तवा घरी बसले. वय कमाई नाही म्हणून तर तुमच्या बहिणीने दोघांना हाकलून दिलंय ना. काकू मग नका मला भाकर तुकडं. बरं बाला नका बोलू, पाय दुखत असेल ना का त्याचा? या बया जीभ बघ कशी तुरु तुरु चालते या. वहिनी काय बोलतायसा? अहो बिनाईची पोरगी ती, तिला जरा घ्या पदरात. होय होय माझं पदर तर खात्रीच आहे ना. त्या मनमाडच्या बायानी तुमच्या बायकोला जायली, हवालदारांनी तुम्हाला गावाबाहेर काढले, सख्या बहिणीनी तोंडावर दार बंद केलं आणि आता आला उल्हासनगरला आमचा उल्हास करायला. वहिनी काय बोलतायसा? अहो आमचा आधारच समजा तुटला, तीच फिरलं म्हणून आम्ही तुमच्या घरात येऊन असं पडलोय ना. बिनाईची पोरगी, तिला कुठं कुठं घेऊन फिरू? पोरकी पोरती. जा ना कुठं बी घेऊ, एकच घर उरलाय का? वा चल, मला नाही थांबायचं हे त्यात. चल या बया बघा बघा कशी बोलती या. माझी मुलगी असती तर जीभच कापली असती. नाही पोरी नाही, असं नाही बोलायचं. अगं माफी माग, माफी माग बरं काकूची. अगं मी असा लंगडा कुठं जाणार, कुठं जाणार आणि काय खाणार? पाया पडून माफी माग, माफी करत्याल त्या. बा एक डाव मी भीक बी मागेन पोटासाठी, पर तुला काय बोललेलं नाही जाणवत मला. जा जा आत्ताच तुझा आपल्या बापाला घेऊन. वय वय निघतो. बा उठ चल. अगं पण कुठं जायचं पोरी? बा कुठं बी जायचं परी पण थांबायचं. चल आपण निघून जाऊया. चल आरामात उठ. चल घे माझा आधार आणि चल. वनिता अगं आता चालवत नाही अजिबात. पोटात अन्नाचा कण नाही आणि पाय बी लय ठाणाकतोय ग. मी हारलो ग पोरी, हारलो. हे वा न ग ना असं बोलू, तुझ्या जीवावर तर हाय म्या.
तुझा जर बोललास तर मी तरी काय करावं? मला भूक लागली हे मला बी ठाव आहे ग पोरी. आपण 2 दिवस नुसतं फिरतोय, पोटात काय बी नाही, जीव अगदी मेटाकुटीला आलाय. हे बघ, हे ओलं फडक पोटाला बांध, म्हणजे भूक मरल आणि झोप बी येईल. हा, बांध. नाही रे बा, तरी बी भूक लागती अरे. पोरे झोप, माझ्या मांडीवर झोप, तुला शांत झोप लागल. ये झोप. बा, उद्यापासून मी काय बी करेन, पण उद्यापासून तू आणि मी उपाशी नाही राहायचं. माझी गुणाची पोरती. पोरी, अगे वनिता, अगं तू कशाला वाईट वाटून घेतेस? ह्यो तुझा बाका तुला जलंबर पुरणार आहे होय. नको ना रे बा सवंगाळ बोलूस. मला माझा बाप पाहिजे, तुला काय बी नाही होणार. नाही पोरी, नाही. आता आता मला नाही वाटत मी जास्ती दिवस जिंदा राहील. नको ना रे असं बोलूस बा.
मी तुला सरकारी दवाखान्यात घेऊन जाते. चल. नाही पुरे, नको. आता त्याची काय गरज नाही. अगं फक्त एकच काळजी वाटते यार, माझ्या माग तुझं कसं होईल ग पुरी, कसं होईल. तू नको जास्त विचार करू. तू झोप बरं शांत. मी तुला सकाळच्याला दवाखान्यात घेऊन जाते. हा, किती बी पैक लागलं ना तरी चालेल, मला त्याची काळजी नाही. पण मला माझा बाज इथं पाहिजे बस, बाकी काय नाही. तू झोप बरं शांत. तू झोप. बरं बरं पुरी, बरं झोप. त्याच रात्री माझे वडील मरण पावले आणि मी पोरकी झाले, एकटी झाले आणि पोटासाठी इकडे तिकडे भटकू लागले. आणि त्याच वेळी मला एका महिलेने आधार दिला, खायला अन्न आणि राहायला घर दिले. सर्जेराव, तुम्ही पण ना, या मावशीला ना तुम्ही अजून ओळखलंच नाहीये. म्हणजे आपला आंबा कधी खराब निघतो का? नाही नाही, तसं काही बी नाही. नाही ना, आपला आंबा नेहमी चांगलाच असतो. हा, ते बी खरंच आहे म्हणा. मावशी ना ही कसे पैसे ठोक बजावून घेते ना, तसंच फळ पण ना रसाळ असत. ही मावशी आहे ना, पडीक आंब्याला हातच लावत नाही ना, झाडावरून काढून आणलाय आंबा. हा, पण मी काय म्हणतोय, आमच्या आंब्याचं भावाचं नाही सांगितलं तुम्ही. सर्जेराव, पण त्याच्यासाठी ना ₹1,00,000 मोजावे लागतील. ₹1,00,000? कारण तुम्ही देठ खुडणार आहात. आणि मालाचं काय? तुम्ही माल बघा आणि मग खात्री करून घ्या. मग मला सांगा, तुम्ही कधी घेऊन येत आहे? मी उद्याच घेऊन येते वस्तीवर. चालेल? हा, उद्या घेऊन या. पण आजचं काय? हा, हे राव, ही नर्मदा आहे ना तुमचीच आहे. बरं बरं, या. आणि तुमचा नाचही पाहावासा वाटतोय. शी बया, लाज वाटते मला. येवतो. मग ठरलं तर उद्या नक्की घेऊन येते. हो हो. मग ठरलं तर रोकडा ₹1,00,000. झाली अंघोळ आणि न्याहारी? हो मावशी, झाली. मावशी, तुम्ही आंबे पण विकता का? आणि तेही इतके महाग? इतके महाग आंबे मी आज पहिल्यांदाच ऐकले. अगं, आंबे विकते आणि काय काय विकते, हळूहळू येईल लक्षात तुझ्या. मावशी, आपल्याला ते STD बूथवर जायचं होतं ना? हो अगं, जायचं होतं, पण काय आहे ना, त्या मेल्याने टेलिफोनचं बिल भरलं नाही, त्यामुळे फोनची लाईन कापली गेलीये. आपण चालू झालं की जाऊया. ते जाऊ दे, तू इकडे ये, माझ्याजवळ ये, इकडे बस, ये ना. ये बघू. हा, अगं मावशी, चष्मा. हा, बघ ना. अरे वा, खरंच किती छान दिसतेस बघ, खूप छान दिसतेस. आणि हे बघ, रूम मध्ये ना कपडे ठेवलेत, ते कपडे घाल, लिपस्टिक वगैरेला खूप छान दिसशील तू. मावशी, हे सगळं कशाला? अगं, कशासाठी म्हणून काय विचारते?
आता तू उद्या धंद्यावर बसलीस. काय धंद्यावर? अगं धंद्यावर म्हणजे त्या एसटीडी बूथवर. तू अशी चकचकीत छान दिसलीस की नाही तर जरा 4 गिरायक येतील ना एसटीडी बूथवर, म्हणून म्हटलं मी. मावशी असं नको ना ग करू. तू माझ्या आईसारखी आहेस ना. प्लीज मला जाऊ दे ना परत. जी भाईसाहेब. तिचं जेवण खाण बंद. चल मावशी चल नको. नको.